कर्जापायी रचला स्वतःच्याच मृत्यूचा कट. दारू पाजून मित्राचा खून, प्रेताच्या खिशात टाकले स्वतःचे आधार कार्ड. डोंगरगाव हत्याकांडाचा थरारक पर्दाफाश. नमस्कार, सत्य जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एखाद्या सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशी मानवी क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. बँकांच्या कर्जाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणाने अत्यंत थंड डोक्याने आपल्याच मित्राचा बळी दिला आणि स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न केला. मात्र म्हणतात ना, कायदा कितीही आंधळा असला तरी गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच. मृताच्या भावाचा संशय आणि पोलिसांचे चातुर्य यामुळे अखेर या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचे बिंग फुटले आहे. बँकेचे कर्ज आणि मृत्यूचा भयानक कट. देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेला 28 वर्षीय आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटेले याने पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी देवरी येथील अर्बन बँकेकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र व्यवसायात अपयश आल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि तो प्रचंड तणावात आला. या कायदेशीर कचाट्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःलाच जगाच्या नजरेत मृत घोषित करण्याचा एक भयानक कट रचला. या विळख्यातून सुटण्यासाठी त्याने आपल्याच गावातील निष्पाप मित्र चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे, वय 46, यांना बळी देण्याचे ठरवले. मित्राचा विश्वासघात आणि थरारक खून. 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास आरोपी अंतिम खोटेले चंद्रकुमार सराटे यांच्या घरी गेला. काहीतरी काम आहे असे सांगून त्याने चंद्रकुमार यांना विश्वासाने आपल्या दुचाकीवर बसवले आणि बामणी येथील रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेला. तिथे त्याने चंद्रकुमार यांना जबरदस्तीने दारू पाजली. 29 ऑगस्ट 2025च्या पहाटे 4:30च्या सुमारास जेव्हा मद्याच्या प्रभावामुळे चंद्रकुमार पूर्णपणे असहाय्य झाले तेव्हा अंतिमने स्वतःच्या दुपट्याने त्यांचा गळा आवळला. काही क्षण चाललेल्या तडफडाटानंतर चंद्रकुमार सराटे यांचा जागीच मृत्यू झाला. ओळख बदलली, पुरावे पेरले आणि नागपुरात वास्तव्य. हत्या केल्यानंतर बँकेची आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने एक थक्क करणारा देखावा उभा केला. त्याने मृत चंद्रकुमार यांच्या अंगावरील कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेली व्यक्ती अंतिम खोटेले आहे असे सर्वांना वाटावे म्हणून त्याने मृतदेहाच्या खिशात स्वतःचे ओळखपत्र, ओळख दस्तऐवज आणि एटीएम कार्ड मुद्दाम ठेवून दिले. आपली दुचाकीही त्याने घटनास्थळापासून 3 किलोमीटर अंतरावर सोडून दिली आणि तो नागपुरात जाऊन नाव बदलून राहू लागला. या हुशारीमुळे तब्बल 8 महिन्यांपर्यंत तो जगाच्या नजरेत मृत ठरला होता आणि बँकेचे 5 लाखांचे कर्जही त्याच्या मृत्यूसोबत संपले असा त्याचा समज होता. एका फोन कॉलने फिरवली चक्र. पोलिसांच्या रडारवर आरोपी चंद्रकुमार सराटे अचानक बेपत्ता झाल्याने आणि रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाबाबत चंद्रकुमार यांचे भाऊ रमेश श्रीकृष्ण सराटे यांच्या मनात तीव्र संशय निर्माण झाला. त्यांनी आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान नागपुरात लपून राहिलेल्या अंतिमने आपल्या घरी एक फोन कॉल केला आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. पोलिसांनी तांत्रिक तपास, टेक्निकल सर्व्हेलन्स करून ज्याला जग मृत मानत होते तो अंतिम खोटेले प्रत्यक्षात जिवंत असल्याचे शोधून काढले. वडिलांनीच केले पोलिसांच्या स्वाधीन. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे आणि पाप उघडकीस आल्याचे लक्षात येताच अखेर आरोपीच्या वडिलांनीच त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर आमगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक दृष्टिकोनातून करण्यात आला. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोठा कट रचला होता. मात्र तांत्रिक पुरावे आणि तक्रारदाराच्या संशयावरून आम्ही या गुन्ह्याचा छडा लावला आहे. तिरुपती राणे, पोलीस निरीक्षक, आमगाव. पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार दिनांक 14/5/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे अंतिम ओमप्रकाश खोटोले याच्यावरती 5 लाखाचे पोल्ट्रीचे फॉर्मचे कर्ज झाले होते. त्याचा पोल्ट्री व्यवसाय बुडला, त्यामुळे त्याच्यावर 5 ते 6 लाखाचे कर्ज झाले होते. या कर्जामध्ये सूट भेटावी याकरिता स्वतःचा नकली मृत्यूचा बनाव या आरोपीने बनवला आणि आरोपीने त्याच्या घरासमोरील राहणारे चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे, वय वर्ष 46, यांना दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले. त्यांना दारू पाजली. त्यानंतर बामणी रेल्वे गेट जवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले. त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले. त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला.
आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटकेत आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.